बापा काकू आज वावराकडे गेले नाही का? नाही हो कावेरी, जाईन आता, वेळ आहे. हे काकू तर येत नाही बापा. हां, आता पोराचा लग्न जमला म्हणून आल्या का? काऊन हो कावेरी, काऊन का म्हणून राहिली? काही नाही काकू, विचार करून राहिली मी. म्हटलं तुम्ही तर येत नाही बापा, अशा तुम्हाला तर खूप कामं राहतात वावरा शेतातले, ना कसे का आले आज? घाबरली वाटते नाही कावेरी? हां, चहा बनवा लागेल, नाश्ता चरावा लागेल काकूला म्हणून घाबरली का? नाही नाही काकू, कशाला घाबरीन मी, नाही घाबरले. कुठं गेल्या तर मोठ्या बाई, कुठं गेल्या? कोण, आमच्या घरच्या आत्या का? हो हो, तुझी सासू. माहीत नाही कोणाच्या घरी गेल्या तर. मार तोंड वाजवला आणि गेल्या. काऊन कावेरी, भांडण झाला का? का सांगू काकू, होतच राहते. आता सांगा काकू, तुम्ही रात्रीची भाजी वाचली खा नाही का? खा नाही? खातो ना बापा, का फेकणार आहो का? तर अशीच म्हणली मी. जेवण करायला बसल्या म्हणले तर रात्रीची भाजी घेता नाही का म्हणली. गरम गरमच पाहिजे म्हणली तुम्हाला सगळ्या. थोडाशी अर्धी घेतली असते, अर्धी मी खाल्लं असतं म्हणली. तर बस बापा, काही सांगा नको. बरोबरच तर म्हणली ना तू. नाही तर का काकू, रात्रीची तेवढी तुरपुडी भाजी वाया गेली असते का म्हणून दिलं बापा. ठेवलं तर तसाच भातही ना, गेली कुठं गेली तर माहीत नाही, जेवली नाही. जाऊ दे, गेली तर येईल ना जेवल, भूक लागेल म्हणजे. हे रजनी, दुर्गा, ललिता वगैरे आहेत नाही घरी? मी गेलो होतो त्यांच्यात. कुठं गेलं तर माहीत नाही बापा. त्या ना सरपंच वहिनीच्या वावरात गेल्या मक्का लावायला. हो का? तू नाही गेली का? मलाही बोलवला होता पण मी नाही गेली. आमच्या घरी हा होता ना महाभारत सुरू. ओट म्हणलं मी नाही येत. किती कमवला तरी कदर नाही राहत माझ्या सासूला. माझा दिमागच खराब झाला. मी नाही येत म्हणून सांगितले त्यांना, आवाज देत होते तर. म्हणजे ह्या सगळ्या सरपंचींच्या वावरात गेल्या नाही मक्का लावायला? हो हो, हे सूर्यकांता इथं गेली. अजून कोणत्या वहिनी गेल्या? आणि हे शांताई गेली का? त्यांच्या माहीत नाही बापा. आता मग सायंकाळीच सांगावं लागेल यांना. का सांगायचं आहे काकू? अहो कावेरी, ते आपण कापूस लावायला नाही गेलो होतो का? ते भाऊ आले होते. तुमच्या घरी आले होते का? हो हो, मग असे आले होते आमच्या घरी, 9 वाजेकडे आले होते. तर आता कापूस वेचायचा आहे तर याल म्हणत होते. हो का? चांगला, येईन मी, येईन. दिमाग खराब होऊन गेलाय माझ्या सासूच्या पायी. येईन मी 2-4 दिवस, चांगला तरी वाटेल. नाही नाही कावेरी, मुक्कामानं नाही जायचं आहे. मुक्कामानं नाही जायचं आहे? एकाच दिवसाचं काम आहे का? नाही, 1 दिवसाचं काम नाही आहे, पण गाडी करणार आहेत आणण्यासाठी न्यायासाठी. हो का? मी तर म्हणले मस्त 4 दिवस राहीन बाबा तिकडे जाऊन. तर उद्या कर लवकर तयारी. 8 वाजेच निघावं लागेल. बापा 8 वाजेपासून? अरे तर अंगावरचं काम आहे ना. जेवढा किलो कापूस काढशील तेवढा जास्त तुला पैसा होईल. असं आहे का? तर मग ठीक आहे बापा. ते रोजी बिजीच्या परवडत नाही. नाही नाही, मी म्हटली रोजी बिजीच्या नाही पाहिजे आम्हाला. तर ते उद्या गाडी पाठवणार आहे, तयारी कर मग तू. हो, मी तर करीन म्हणा. पण बाकीच्या तर त्या सरपंच वहिनीच्या वावरात गेल्या आहेत ना. हो, तर सांगतो ना मी. ते सायंकाळी जाऊन सांगतो त्यांना. आजच गेल्या ना? कुठे येणार आहेत का त्या? काहून नाही येतील? यावंच लागेल त्यांना. आपण तेव्हाच त्यांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही येऊ म्हणून. माहीत नाही बापा, मला नाही लागत भरोसा. पाहतो ना कशा नाही येत तर पाहतो. सूर्यकांताच्या घरी जाऊन पाहतो येते का तर. कुठं काकू? ते सूर्यकांता इथं गेली आहे का म्हणून राहिले? ते गेली आहे का? तिचे तर कपडे राहतात ना शिवायचे. गेली बापा, तेही गेली. धान तोडायला चल म्हणली तर नाही आली ना. आता मका लावायला बरोबर त्या सरपंच वहिनीच्या घरी गेली. मोठी चालू आहे हे सूर्यकांताई. मला नाही वाटत ते येईल म्हणून. हो, तू तर म्हणून राहिली तर बरोबर आहे, खरी आहे गोष्ट तुझी. हे रजनीनं दुर्गा येऊ शकते पण बाकीच्या नाही येणार नाही का? ते येतील म्हणून कसा भरोसा? अहो कावेरी, बरोबर आणतो मी त्यांना. पण त्या दोघी ना आपण दोघी 4च जणी हो. गाडी परवडणार नाही. टोलीवरच्या पाहावं लागतील बाया जाऊन. मी का म्हणतो काकू, शांता वहिनीकडे जा. कशाला हो? ते येईल का शांता? नाही आहे बापा ते तर. येते ना तिच्याबरोबर ते कोणता वहिनी पण येईल. जाऊन तर बघा तुम्ही, विचारून तर पहा. हो, शांताच्या घरी जायचा तर होता म्हणा. ट्रॅक्टर घेतला माहीत नाही केला. हो ना काकू, कुठले पैसे आणला तर का माहीत बापा. एका वेळेस नवीन ट्रॅक्टर घेऊन आणून घेतला. काम नाही घेतील कावेरी? कमी आहे का पैशांची त्यांच्या घरी? भरपूर पैसा आहे त्यांच्या इथं, दाखवत नाही ते. कायचा भरपूर पैसा आहे म्हणतात माहीत नाही. गटातून तर 2 लाख रुपये ते बँकेतून उचलून राहिले. दाखवासाठी उचलून राहिले. पैसा नाही आहे म्हणते का त्यांच्याकडे? तुला माहित नाही आहे लोकांच्या. भेटले का मग पेढे वगैरे भेटले? कुठं बापा, पेढे गिडे काहीच नाही दिला ना. चल ना मग, येते का? आता आहे का नाही तेही वहिनी? हो, तोही आहे म्हणा. तुम्ही जाऊन बघा, मला घरी काम आहेत. हो, तसेच करतो, जाऊन पाहते. जाऊन बघा काकू, जाऊन बघा. मग तुझी आहे ना उद्या पक्की तयारी? हो, येईन उद्या, पक्की तयारी आहे माझी. ठीक आहे मग. इंदू, सरपंच भाऊला जेवण नाही दिले ना? नाही म्हणाले, जेवत नाही म्हणाले. जेवतील नंतर, जेव्हा भूक लागेल तेव्हा.
आम्ही आहो म्हणून नाही आले असतील हो ना जेवण करायला. नाही हो ललिता, तसं नाही. ते नाही, एक वेळा जेवले की मग जेवायला नाही पाहत. मस्त जेवण होते बाकी वावरामध्ये नाही का. एकामेकाच्या डब्याची भाजी खा. खूप पोटभर जेवण झालं बापा. ह्या दोघी डब्बे किती घासून राहिले तर किती वेळचे डब्बे धुवायला गेल्या. याचेच आहेत. इथंच तर धुतला असता मस्त. हा थोडासाच पाणी आहे म्हणाला प्यायचा. गेल्या बापा त्या विहिरीकडे. त्यांना जायचा होता ना. बाहेर गेले असतील, लागली असेल. मार पोटभरला करत होते दोघी. ललिता कावेरीला सांगितली होती ना यासाठी नाही आली ना. का माहीत बापा, मी नाही गेले बोलवायला. हे रजनीच गेली होती, तिला माहीत आहे. ललिता, दुर्गा, कुंता आताच सांगून ठेवते मी. 2 दिवसाच्या नंतर आमच्या वावरात यायचा मका लावायसाठी. ह्या इंदूचा झाला की बस आमच्या वावरात सुरू. हो येऊन ना, काऊन नाही येऊन. आता यांचं झालं की तुमच्या वावरात. रजनी, सूर्यकांता, डब्बे कुठे ठेवला? खालीच आले ना तुम्ही तर. आहेत तिकडेच विहिरीजवळ मस्त ठेवला, वाळून राहिले तिथं. बाई तिकडेच कशाला ठेवले तर इकडेच आणले असत्या. खोपडीमध्ये राहिले असते डब्बे. सरपंच भाऊ म्हणाले राहू दे म्हणाले इथंच. ठेवली बापा मग आम्ही तिथंच. बरं होईल म्हणत होते तुम्हाला इकडेच्या इकडे सुट्टी झाल्यावर जासाठी. हो त्यांचाही बरोबर आहे. अजून कोण इकडे खोपडीकडे येते. सूर्यकांत ताई खूप वेळ लावले ना टिफिन घासायला गेले तर. गेला होता तिकडे, थोडा पोट दुखून आला तर. सरपंच ताई एक गोष्ट विचारायची होती. येईन म्हणते मी तुमच्या घराकडे, पण काही यायला वेळ मिळतच नाही मला. बोल ना तर बोल सूर्यकांता, का विचारायचं आहे? आता हे लाडली बहिणीची 2100 रुपये मिळणार आहेत का? का सूर्यकांता, स्वप्नात राहते का तू? 2100 रुपये मिळणार आहेत नाही तर का? झाले नाही का तुझ्या खात्यावर जमा? नाही ना बापा, माझ्या अकाउंटवर तर जमा नाही झाले. वा बाई, आमच्या सगळ्याच्या अकाउंटवर झाले जमा. शांतताई, माझ्या खात्यावर तर नाही झाले ना जमा. थांब ना ललिता, थांब, हिची मजा घेऊ. कुंता, झाले ना तुझ्याही खात्यावर जमा? हे दुर्गा, झाले ना तुझ्या खात्यावर जमा 2100 रुपये? शांतताई डोरा काऊन मारून राहिला बाबा? हो झाले. काय हो सूर्यकांता, सगळ्यांच्या खात्यावर जमा झाले, तुझ्याच खात्यावर जमा नाही झाले पैसे. काही सांगून राहिले बापा तुम्ही. हो ना सूर्यकांता, खरीच गोष्ट आहे. तुझं नाव कटलं असेल, तुझ्या अकाउंटवर जमा नाही झाले पैसे तर. हो माझं नाव कसं कटेल? मस्त ना. का आमच्या घरी का मोठी गाडी बिडी आहे का माझं नाव कटेल? आता छाटणी सुरू आहे बापा. कटलाही असेल तुझं नाव. ज्यांच्याकडे जास्त शेती आहे त्यांचं नाव कटेल. शांताबाईचं नाव कटेल, तुमचं नाव कटेल, माझं नाव कसायला कटेल? हो रजनी, तुझ्याही अकाउंटवर झाले का पैसे जमा? नाही बाबा, माझ्या अकाउंटवर नाही झाले पैसे जमा. सूर्यकांता, कोणाच्याच अकाउंटवर पैसे जमा नाही झाले, सगळे टांग खिचून राहिले तुझे. हट रजनी, थोडा वेळ तर थांबायला पाहिजेत होते. सांगून दिली नाही झाले जमा म्हणून. काऊन वहिनी, काऊन माझी टांग खिचून राहिले? असंही मजाक करावं लागते का? तर मग बाबा तू विचारूनच राहिली. आता कोणाच्याच खात्यावर जमा नाही झाले पैसे, फक्त सांगितलं आहे 2100 रुपये टाकू म्हणून. आता जेव्हा भेटतील तेव्हा. आणि आता नावही कटणार आहेत बाबा. आता कोणाकोणाचे नावं कटतात ते का माहीत. हो आता छाटणी तर होणार आहे म्हणा. म्हणजे ज्या अटी होत्या, ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे, ज्यांचे शेती 5 एकरपेक्षा जास्त आहे, अजून एका घरून 3 बायांना नाही मिळणार, ह्या ज्या अटी होत्या ना, त्याच्यानुसार आता छाटणी होईल. आता इलेक्शन होते म्हणून सगळ्यांना तर देऊन दिला आणि सगळ्यांनी भरले फॉर्म. नोकरीवाल्यांनी सगळ्यांनीच भरला. हो माझ्या भाषीलाही भेटले. ते तर मिलिटरीवाल्याची बायको आहे तरी भेटले तिला, नोकरी आहे तरी. हो सगळ्यांनाच मिळाले. आता छाटणी होईल ना, आता कटतील नावं सगळ्यांचे. जे पात्र आहेत त्यांनाच मिळतील पैसे. पाय सूर्यकांता, तुझ्याही नाव कटू शकते. हट बापा, माझं नाव कशाला कटेल तर? का आमच्या घरी जागा आहे का? भरपूर जागा नाही, काही नाही. हो पण सोनारकीच्या दुकानामध्ये तर जातात ना भाऊ तुमच्या घरचे. सोनारकीच्या दुकानामध्ये जातात तर पहा ना, मी तर सोन्यानं मटूनच गेली आहे. नाही, माझ्या गळ्यात आहे सोन्याचा मंगळसूत्र, हातात पाटले आहेत, काही सांगा नको. अशा गोष्टी करून राहिल्या नाही तुम्ही. आता जाऊ द्या बापा, जेव्हा भेटतील तेव्हा. आता ज्यांचे कटतील त्यांचे कटतील, ज्यांना भेटतील त्यांना भेटतील. माहीत होईल आता कोणाचे कटतात, कोणाला मिळतात. आता चला, आता झाले ना, खूप बसले आता. पोटभर जेवण झाला म्हणून मस्त आराम केलाय. ते भाऊ बोंबलतील ना तिकडे, सरपंच भाऊ किती वेळचे बसले आहे म्हणतील. आम्ही तर तिकडे कामच करत होतो, टिफिन धुतलो. तुम्ही कशाला बसल्या तर? तुम्हाला जाता नाही आला. आमची वाट बघत बसले तुम्ही इथं. आता म्हटलं सोबतच जाऊन सगळे जणी. पेता का? पाणी वगैरे पिऊन घ्या अजून. मग भिडलो की सुट्टी होतपर्यंत पाणी नाही, काही नाही, बस लावायचं काम. आता काही ऊन बिन तापत नाही. नाही बापा, मी नाही पेत. आता ह्या पेत असतील तर पेतील. रजनी, तू कावेरीला आवाज नाही दिली का? दिलो ना बापा, कावेरीलाही आवाज दिलो. त्यांच्या घरी तर मोठा महाभारत सुरू होता. मार जमला होता सासवा सुनाचा. उड बापा म्हणलं, जाऊ दे येतो. माझ्यावर फेपकावूनच धावली. म्हणते मी नाही येत म्हणते, जा म्हणते. मी म्हणलं आता तर नाही बोलत, मग एखाद्या दिवशी काढतो तुझी. आता का झाला होता रजनी, का झाला होता? का माहीत बापा, का तर भाजीच करत होते. मी राहिलीच नाही बापा मग उभी तिथं. फालतूमध्ये उभी राहिली असती तर ते गंगू मावशी सांगबाई केलं नसतं ना. हे कावेरी माझ्यावर फुपकावली असती. म्हणून म्हणली यांचं जमकलं आहे, जाऊ दे बापा आपल्याला.
ललिता ते आपल्या नंदेला काम नाही समजावत तर तू? मी का समजावत आहे आता? लहान आहे का ते समजवायसाठी? आपण नाही बोलत बापा त्यांच्या मामल्यामध्ये. नाही पण म्हणायला पाहिजे. वारलेच आपल्या सासूच्या मागे भिडते जेव्हा पाहिला तेव्हा. आता कसं आहे, आता कोणाची गलती आहे कोणाची नाही, आता का सांगेल माणूस? हिंदू कोणाच्या घराच्या मामल्यामध्ये पडावा नाही. आपला दूरच्याच रामराम बरा म्हणावा. बरा केला रजनी तू आली तर. माहीत आहे ना बापा, आता त्या कावेरीची सवय माहीत आहे. वावरा बिवरातही येते की नाही, तिच्या तोंडाला आम्ही नाही लागत. ते बिचडली म्हणजे बापा सगळ्यांची धुवूनच ठेवते. चला ना बापा, कसे बसले तुम्ही? ते काय सरपंच भाऊ येऊन राहिले इकडे. चला चला, उठा उठा, लवकर उठा. हो बापा, चला चला, उठा उठा, पटकन उठा, इकडेच येऊन राहिले. मलाच बोलतील बापा. काही नाही, या सूर्यकांताचीच मला हसी येत होती बाबरा. माझी काऊन हसी येत होती? किती वेळा सांगत होते तुला ते सरपंच भाऊ थोडासा दूर दूर लाव म्हणून. राव जवळ जवळच लावत होती. हो सूर्यकांता, खरंच आहे बापा, माझ्याही का नाही हसू पोट दुखून गेला. आता बाबा माझा पहिलाच वर्ष होता या वर्षी मक्का लावायला याचा. लावत होती मी आपली 4-4 बोटावर. मस्त दाट वापेल, मस्त. लक्ष नव्हती तर खूप दाट वापेल बापा. पाल बरं, माझ्याच हातचा चांगला वापेल. तुमच्या हातचा नुसता पतला पतला वापेल. पाहू आता. नुसते हसून राहिले बापा माझ्यावर. नाही हो, नाही हसत. मग आता जेवण केल्यावर तर बरोबर लावली ना. ते थोडासे पहिले गडबड झाली नाही का? तुम्ही तरी पहिले सांगितलं नाही. तुझ्याजवळ कोण होती? कोण होती? रजनी होती ना? हो रजनी होती ना, हे दुर्गाई होती. आता आम्ही कशाला पाहतो निच्याकडे? लावून राहिली बापा, असं झालं आमच्या. आम्ही आपल्या पात्यावर लक्ष देत होता, आपला लावत होता बरोबर. पहिलेच सांगितला ईदभर लावायचा म्हणून एक दाणा. मग आता समजत नाही का ईदभर म्हणजे का किती होते म्हणून? टेलरी नाही अजून. मला तर टेपचा हिशोब समजते, ते ईदभर ना फीदभर नाही समजत बापा. जाऊ दे. पहा बापा, असे हसत असाल ना तर मी उद्यापासून येतच नाही. नाही हो, नाही सूर्यकांता, नाही हसत ना. मग लावली तरी बरोबर लावली. मग माहीत झाल्यावर नाही का मजाक करत आहोत आम्ही. हासी मजाक करून टाकावा माणसानं. नाराज नको बाबा सूर्यकांता. पाय भरा, आता आपण उभी आहो तरी हे दुर्गा म्हणत नाही का चहा बनवतो बसा का काही म्हणून. मग चला आमच्या घरी, मी चहा बनवतो मस्त. बापा बसा ना, तर चहा बनवतो ना मी. चहाची मोठी गोष्ट आहे का? आत्ता पटकन 5 मिनिटात नाही तर चहा होते. पाहिली सूर्यकांता, म्हणल्यावर चहा बनवतो म्हणते. आतापर्यंत मांडून येऊन गेली असते गॅसवर पटकन. आता ते डब्बेच पाहिला सिदोरीचे. चला बरं मागे चला, चहा बनवतो मी. नाही दुर्गाताई, नाही बाबा, घरी कामं आहेत. भांडे बिंडे सगळे तसेच पडले आहेत. रजनी कपडे धुतले नाही का? तसेच ठेवले? नाही ललिताताई, कपडे बिपडे धुतले, कपडे तसेच ठेवले असते का? काढायचे नाही आहेत का आता? कोण काढतील घरी आमच्या? काऊन तुझी पोरगी काढून नाही ठेवत का? घरी नाही राहिली का ते शाळेतून येते, दप्तर फेकते ना, कुठं खेळायला जाते तर माहीत नाही. सांगत जा तिला, घरी नाही राहिल्यावर झाडझूड करत जा बाई म्हणून, कपडे काढून ठेवत जा म्हणून. मग अशाच पोरी शिकतात बरोबर. नाही ऐकत बापा, नाही ऐकत ना. तिचे पप्पा तर म्हणतात माझ्या पोरीला काम नको सांगू म्हणतात. मोठी होईल म्हणजे करेल म्हणतात आपोआप बरोबर. मग आता का बोलावं बापा यांना? नाही रजनी, आतापासून सांगत जा बरोबर आपल्या पोरीला कामं. थांब ना हो रजनी, आता बनवतो म्हणते दुर्गा चाय, तर चाय पिऊनच जाऊ बढिया. अशी काही हे चाय बनवे नाही, आता हिच्यावर चाय पार्टीच करू. हो रजनी थांब, आत्ता बनवते चहा मी. हे रजनी नाही, ललिता वहिनी थांबतात, मी चालली बापा. थांबून जा ना सूर्यकांता. नाही वहिनी, आमच्या इथं यांना ना लवकर जेवण पाहिजे, पटकन स्वयंपाक झाला पाहिजे, नाही तर मार बोंबलतात. पाय त्या काकू येऊन राहिल्या चहा प्यासाठी. चला काकू, आतमध्ये बसून चाय बनवत आहो. चला. नाही हो बापा, मी चहा प्यासाठी नाही आली, आता घरून चहा पिऊनच आली. बरं झालं आता तुम्ही सगळे जणी इथंच मिळाल्या, तर फालतूमध्ये एकीच्या घरी यावं लागलं असतं. का म्हणतो, कोणतं काम आहे? उद्या यावं लागते म्हणतो तुम्हाला. 8 वाजे यावं लागते उद्या. 8 वाजे कुठे यावं लागते? सुनेच्या घरी का तुमच्या? काही लग्न बिग्नाची तारीख ठरवण्यासाठी की का? नाही बापा काकू, आपण नाही येत. पोरगी बघायला गेले तर नाही बोलवलं ना आता. हो आपणही नाही येत. पोरगी बघायला गेला तेव्हा चल म्हणायला पाहिजे, तेव्हा तर नाही. हो नाही बापा, तिथं नाही. मग कुठं तर काकू, मी तेच म्हणतो, आमच्या घरी तर फोन काही आला नाही त्या भाऊजी वगैरेंच्या. दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. ते मागे आपण गेला नाही का कापूस लावायसाठी, ते भाऊ आले होते आमच्या घरी. आता कापूस वेचायचा आहे म्हणे, तर उद्या गाडी पाठवणार आहे. तर जायचं आहे मग आपल्याला. बापा काकू, असं कसे गाडी बोलवले उद्या? आधी विचारायला तर पाहिजेत होता, आम्ही घरी आहोत की नाही आहोत, आमच्या जमते की नाही जमत म्हणून. आता मला वाटला काल आपला बोलणं झाला होता, तर आजचे दिवस आहे म्हणले तुम्ही. घरीच असाल म्हटली आता. हो काल बोलणं झाला होता, पण मग सायंकाळी या सरपंच ताई आल्या ना सांगायसाठी. आता त्यांच्याच त्या 4 दिवस होते का? मग आता ते माहित नाही बापा. आता त्यांच्या 2 दिवसाचा आहे कापूस वेचायचा, तर ते गाडी पाठवणार आहेत. नाही आपल्याला जमत नाही तिथं जाऊन राहणे. ते मागेच फालतू मार दिमाग खराब झाला होता. नाही ना, तिथं राहायचं नाही आहे. ते गाडीनं नेऊ नाही देणार आहेत आणि आणू नाही देणार आहेत.
नाही पण काकू आता आम्ही सरपंच ताईकडे चालला ना. मग आता त्यांची पात सोडून तिकडे येऊ का? का सरपंच ताईकडे चाललो म्हणता? यावर्षी मोठा बोलवला. दरवर्षी बोलवते का बाहेरगावच्या बाया आणते? पहा ना आता यावर्षी भेटल्या नाही तर कसं तुम्हाला नेला तर? तुम्हीच बाया तसे बापा जाणाऱ्या. काकू का करावं लागते आपल्याला? बोलवला तर जायचं, आपल्या गावाचं काम आहे. हो, आणि तेव्हा आपण कापूस लावायला गेला होता तर ते म्हणाले होते ना कापूस वेचायला तुम्हीच याल म्हणून. दरवर्षी ते आपल्याला बोलवतील बरोबर सीजनमध्ये. मग आता ते उद्या गाडी पाठवतील, कसा करायचा? नाही ना काकू, उद्या कसा जमेल? 2-3 दिवस जमतच नाही. बया बाबा तुम्ही बया, किती रुपये वन देणार आहे सरपंच? जास्तीत जास्त 200 रुपये देईल. इथं आपले डबल पैसे बनतात, 400-500 रुपये बनतील. आता जो जास्त कापूस वेचेल त्याला जास्त मिळतील पैसे. पहा बापा, तुमच्या फायद्याची सांगतो मी. नाही काकू, बरोबर आहे तुम्ही म्हणून राहिला तो सगळं पटते आम्हाला. पण आता तिथं जात आहोत आणि उद्या नाही जावं तर मग काही नाही होत, नाही गेले तर बोलल नाही आल्या बापा. चला मस्त. इथं 4 दिवस कमवाल तर तिथं 2 दिवसातच तेवढे पैसे कमावून होतात. ललिता चल, तू पण चल. आणि सूर्यकांता तूही चल बापा. आणि पैसेही हातातच मिळणार आहेत, नगदी एकदम. कसा हो रजनी? कसा करून सांग. आता मागे लावायला गेला तेव्हा बोलले होते, तेव्हापासूनच बोलले आहेत ते. आता हे सरपंच बाई तर कालच आली आपल्याला सांगायला, नाही का? नाही तर बाहेरगावचीच मजूर आणत होते ते. काकू तर बरोबर म्हणून राहिले. जायचं का मग? आपण काही कोणाचे धरले बांधले आहोत का? आपण आपल्या मर्जीचे मालक आहोत. आणि पाय ना, विचार करा ना. इथं का 200 रुपये रोजी मिळेल आपल्याला, तिथं आपले 400-500 रुपये रोजी पडेल. बघा बापा आता दुर्गाताई, तुम्हाला कसं वाटते तर. सूर्यकांता चल ना, ललिताताई चला ना तुम्ही पण. चला ना हो बापा, का विचार करून राहिले तर माहीत नाही. चला बापा, माझी काहीतरी थोडाशी इज्जत ठेवा. तो गाडी पाठवून राहिला उद्या आणि एकही बाया नाही जाऊन तर मग काय म्हणेल? काकू तुमच्या सगळा बरोबर आहे, पण आता सरपंच ताईच्या वावरात जात होतो ना, तिथं नाही जाऊन तर त्या का म्हणतील? हट बापा, 2 दिवसाची ते गोष्ट आहे. बंडल मारून द्यायचा कोणता पण, फक्त 2 दिवसाची गोष्ट आहे. मग 3ऱ्या दिवसपासून त्यांच्याकडे. 2 दिवसात होऊन जाईल का? हो 2 दिवसात होईल ना. का म्हणते सूर्यकांता? चल ना तू पण. आता कपडे बिपडे तर नसतील तेवढे शिवायचे. ठीक आहे बाबा, आता तुम्ही म्हणून राहिले तर तसा करू, जाऊ तिकडे जाऊ.